दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ RPFनं ऑपरेशन यात्री सुरक्षा या अंतर्गत यशस्वी कारवाई केली आहे। रिवा इतवारी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या बॅग चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 4 चोरट्यांना या पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याजवळ अंदाजे जवळपास 6,68,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। ही घटना 28 फेब्रुवारीला घडली। रिवा इतवारी एक्सप्रेसच्या कोच B3च्या बर्थ 12 आणि 15 वर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं प्रवासादरम्यान त्याची चामड्याची ट्रॉली बॅग त्यांच्या बर्थ खाली ठेवली होती। 1 मार्च रोजी गोंदिया स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर जेव्हा प्रवाशाला जाग आली तेव्हा बॅग गायब होती। बॅगमधील बॉक्समध्ये 6,68,000 रुपयांचे सोन्याचे दागिने होते। प्रवाशाने इतवारी रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली। त्यानंतर अधिकार क्षेत्रानुसार प्रकरण गोंदियातील GRPकडे वर्ग करण्यात आलं। नागपूर विभागातील रेल्वे संरक्षण दलाचे विभागीय आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधला। एक विशेष टास्क फोर्स आणि गुन्हे पथक तयार करण्यात आलं। बालाघाट आणि गोंदिया स्थानकांवरून CCTV फुटेज तपासण्यात आला आणि संशयितांची ओळख पटवण्यात आली। रायपूर स्थानकावरील CCTVमध्ये आरोपींच्या हालचाली दिसून आल्या। त्यानंतर रायपूर हॉटेल्स आणि स्टेशन परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। यावेळी धर्मशाळेत चोरांचा मुक्काम असल्याचं निष्पन्न झालं। आधार कार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे चोरांचं लोकेशन ट्रॅक करून मध्य प्रदेशातील कटनी आणि मेहर भागात आरोपींची ओळख पटवण्यात आली। RPF, सरकारी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून चोरीच्या बॅग आणि सोनीच्या दागिन्यांसह 4 जणांना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP गोंदियाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे।